आईला दामन आम्ही त्या विहिरीतलं एक सोडलं तर तिथलं धरून. हा मोठी आहे का? हा आम्ही तिथं सोडली म्हणजे इथं कुणाला तर पुलापाशी गोणं साप दिसल्यात, मग इथं विषारी साप वाढतात ना. तुमच्या लक्षात आलं का? विषारी जे साप आहेत आता त्यांच्यापासून काही धोका नाही ना आपल्याला दामणीपासून. आणि ह्या जरी नेऊन लांब सोडल्या, समजा आम्ही तो दामन लांब सोडला असता विहिरीपासून, नाग एखादा आला तर मग त्याची पिल्ली कोण खात नाही ना, त्यांची भावकी लय वाढत्या. आता लांडगेवाडी म्हटलं एक कदम टेटस आहे, तसा नाग टेटस होईल. नरसिंहगाव विहिरीतला साप काढलेला होता आणि तो साप काढल्यामुळं हिथंच आलाय असं त्यांचं मत आहे. बरेच दिवस झाला अडखळ केलेले आहे आणि नारळ जिथं ठेवले जातात तिथं एक सिच्युएशन तयार होत्या, गरमी होत नाही. सापांना जिथं तुम्ही नारळ ठेवताय ना तिथं गरमी होत नाही आणि योग्य असं वातावरण आहे. दामन असेल तर इथं राहणं गरजेचं आहे. तो साप शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. आम्ही इथून एक 200 ते 300 मीटर एक जी ग्रामपंचायतीची नरसिंहगावची विहीर आहे त्या विहिरीतून रेस्क्यू करून सोडलेला होता. आणि हे रेस्क्यू पहा, तुम्ही कसं लक्ष दिला असा? आम्ही लक्ष दिलं म्हणजे मीच बघितलं इथनं गेलेलं. लयच अडखळ आहे की भैया. यात गेलंय हा 2 दिवसापासून इथंच आहे. मग ते आज आणि दिसलं ना. आंबू कुठं वास यायला इकडं आहे. कशात बसला असेल भैया? तिथं गेले बाकी फॅन आहे तिथं गेले म्हणते आमची सून. इथं हा ह्या बॉक्साच्या तिथं हा सगळं पाय पाय त्या आता कसं खाऊ. काही जितकाही फॅन कमी येईल बजाजचं चांगल्या कंपनी जायला रिफिल तर करायचं. तिकडची फोटो काढून बघा आधी इकडलंच अडकळ सगळी संसाराची रचून ठेवल्या. संसार हाय म्हणल्यावर काय करायचं, कुठं ठेवायचं? तिथं गेला होता परवा दिवशी. तो दामन इथं फिरतोय जो आपला इथं निवांत आरामात राहतोय. इथं उंदीर त्याचं खाद्य इथंच आहे ना भरपूर. उंदीर खाल्लाय म्हणूनच राहिला मी माझं म्हणणं. हा उंदरासाठीच राहिलाय. हा उंदीर खाल्लाय गेलं त्याला पळा येत नाही उंदीर खाल्ल्यावर. नाही इथं त्याला भरपूर असं हे आहे ना. खरं कधीच जात नव्हतं वाटायला. आम्ही 20 वर्ष झालं घर आहेत आमचं, कधीच नाही राहिला. आणि ह्या वेळेला कसं काय राहिला काय माहिती. निवांत काय समजायचं त्यांचं भैया. आहे का दादा कुठे गेला मनीषाला आमच्या बघितलं तर काय झालं काय नाही. थांबायचं असते कुठं जाते, वर जाते का खाली तिकडे जाते बघा. आजपर्यंत इथं गेला ना. सडतीच आहे बाबा. हा नाही हाय म्हणल्यावर कसं तिथं रबर पडलेलं काय आहे बांधलेलं काय नाही ते आणायला थांबा 2 मिनिटं. बरणी पाहिजे काय? नको आणा. ठीक नो बरणी पाहिजे काय? ठीक आहे नाही इकडे आता साप यात नाही. तिकडे गेला तर तिकडे मी आहे की आता. समजा तिकडेच जाऊन यायची इच्छा होती ना. आला तर आता तिथं पाहिजे. चला बाई मी तिथे येऊ काय? पाईप धर. बोल की. अरे इथं साप निघाला. इथं ते साप बघा थांबले. साप निघाला. इथं साप घरापाशी साप निघाला. घराच्या पुढं तिथे जाईल.
नाही बघायला आली ते धरायला माणूस आलाय काय बघतो की एवढे हळू हलते बेटी होय होय मार आता आम्हाला मरतो आता बघून एवढं काय असं म्हणजे असं तू काय बोलू नको मी आहे ना अजून असं नको बोलू म्हणलं तू हॅलो पाय किती फुटले ती नव असं बोलू नको म्हणलं तू हॅलो असं बोलू नको म्हटलं हात लावून बघाय जरा कुणाला हॅलो हॅलो बघा काय रे भैया हे उद्योग काय पाईप तर दुसरी काढता येत्या आलं काय आलं आलं काय केलं मग? पोतं पोतं काय म्हणलं? कशी झडती पोत धामी नाही काय ए दारुगड हे बघ तराट दार लावून गेल्या मजा आहे बाबांना हिनं दार लगेच लावलं आत गेल्यावर काय करायचं मी 3 दिवस झाले सांगायला ते आत येईल म्हणून ऐकतच नाही की माझं हे लय मोठा आहे कपडे बिपड्याला पाण्यात काढायला पाहिजे कशाला कपडे न फिपडे साफ आहे धामण चांगलं पाणी आणा तिथलं स्वच्छ अंघोळ घालू ताप आहे ना रे भैया हा धामण साप बघडला ही भीती वाटते हा बसलं तर उंदर खाऊन तिथं आणि ही दार लावायला सटासट दार लय भारी लावलं फास्ट तुम्ही बघडलं परशुराम मला फास्ट गेलं खरं परशुराम चालत सांग सांग इथनं नाही जराच पळाले हो, या इकडे या, पाणी घाला बाई. जरा 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 या घाला आंघोळीचं माझं पाय लागलं कापायला काय गेलं कापते आहे तुम्ही 10 धरचीला ह्याला होत भैया अहो पाटील घ्या पुढे काय होते या काय याला दादू हो येतं या त्याला कामच नाही बस तू आता हो हो हा, देवासारखं देव कसा होता ना तसा हा साप होता तुमच्या घरात होय की मग. तिथं आणि तुम्ही त्याला धरायला लावला आमची राखण करायला ते. तुमचा राखणदारच आहे हा ठिक्क मात्र भारी होतं खानदानी बरं का पटलं मला तुम्हाला कोरडं ठिकाण आलं हे तराट गेली पळून आणि मित्रांनो हा धामण साप येतोय इथलं नरसिंहगाव मधलं शेतकरी आहे काय नाव भैया शशिकांत पाटील म्हणून आहेत आणि मी काही विहिरीतनं काढलेलं हे धामण नवं हे वेगळंच आहे हे साप गरजेचे आहेत जे की उंदरं खाऊन मदत करणारे तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवलं तिथं त्या आईने नारळ ठेवल्यात अडखळ ठेवल्या बरोबर नाही होय, होय. आणि जुन्या 1820 बंडातल्या पायपा सडल्या शेड पण मारलं नाही त्या तशाच ठेवल्या त्या मग अशा अडखळ गेली की तिथं उंदरं होतात आणि उंदरं खाऊन स्वच्छता ठेवणारा हा सिक्युरिटी साप आहे पण यांच्या भीतीपोटी घेऊन मला लांब सोडायला लागणार कारण मला पुन्हा साप धरायला बोलवणार नाहीत तो धरतोय निघतच सोडतोय म्हणून त्यामुळं एखादी व्हायरल पिशवी तर द्या का राहून द्या घ्या धरलं का राहून द्या इथं ग तीच आली पळत चालली. किती सुंदर साप आहे बघा ज्यांना भीती वाटते हा. सापाची तो हा साप की दिसायला मोठा चावत नाही नाही चावत रे का? लोकांची गैरसमज होते किती भीती आता बघिनी किती उद्योग करायला लावून अरे चालली होती तशीच नाही मी गडवून चाललो होतो धामण आहे. गेला नाही म्हणलं हा. बरं माहित आहे. नाही आमच्या पायपात देऊन तोंड बघून गेला मग तुम्ही ओळखला वायरी पिशाण मग तुम्ही ओळखला आहे नाही आई ओळखल्यावर त्या म्हटल्या 2 नंबरच्या पायपात आहेत तोंड उघडा त्याचं आणि जाऊन दे काय तुमचा साप आहे मला काही नेऊन आमच्या रानात सोडतो ना अहो आणा की पिशवी जरा तोंड ते जा बाबा म्हणा किती भेटायच आई असला चावला घरचे तुम्हाला चाव म्हणलं माझी इस्टेट ऑर करतो चावत नाही नको, जरा. माझी इष्ट तुमची काय करायची माझी माझी हाय हा, बघा तुमची भीती दूर जा धुंडाळा की आता गुंडाळा की दुमडा की असा हा, दुमडा 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 लवकर लवकर दुमडा हा आणि ढकला असा बघा हात तर लावून बघा सोडा
किती भेटायचं बघा तर. जरा शिपूट धरा की आता शिपूट आमच्या घरातलाच आहे धरायला लागा असं द्या. आणि पुन्हा ये बाबा येऊ म्हणा. नको बाबा आता बघा, उंदरं कोण खाणार तुमचे उंदरं कोण खाणार सांगा. ते तर राहायचं उंदर कोण खाणार उंदरं घर पाडत्याल ते. त्याला बांधा बरं एवढं बांधा तर एवढं तर काम त्याचं सोडा. काय करता आणि मित्रांनो नरसिंहगाव येत आहे जो की धामण साप आहे बिनविषारी. हा एकमेव नुसता फक्त भीतीपोटी रेस्क्यू केलेला आहे मानवी व्यवस्थित. त्याला त्याच्या आदिवासात सोडला जाईल फक्त भीतीपोटी. हा साप चावला माणसांना काय होत नाही. हा साप जोपर्यंत तुमच्या मानवी वस्तीच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्हाला अजिबात धोका नाही. बाकीचे विषारी साप येऊन देत नाही. आणि यांच्या भीतीपोटी येऊन हा रेस्क्यू केलेला आहे. साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद जय महाराज.